नमस्कार मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनला आजपर्यंत तुम्ही जे प्रेम दिलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून मला माहिती आहे खरं तर तुमची कशा पद्धतीने धामधूम चाललेली आहे. आणि आज 4 जून म्हणजे की भारतातल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याचा आज आहे निकाल. डेफिनेटली निकाल काहीही असो, परंतु आपल्यासाठी आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार, त्यामुळे थोडा वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या वोटिंग कार्डवरती जर आपण दिव्यांग असेल तर त्याचं दिव्यांगांचं PWDचं मार्किंग कसं करायचं याबद्दल, आणि तसेच येत्या व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या वोटिंग कार्डवरचं जर काही नाव चुकलं असेल, जन्मतारीख चुकली असेल, मोबाईल नंबर नसेल किंवा आधार नंबर सबमिशन वगैरे हे कसं करायचं ह्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन विथ टॉकबॅक, तेही आपल्या मराठी भाषेमध्ये. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला डेफिनेटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा सगळ्यांपर्यंत व्हिडिओ. जर तुम्हाला माहीत असेल तर व्हिडिओ स्किप देखील करू शकता. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, ज्यामुळे आम्हाला कळेल की तुम्हाला ह्या व्हिडिओचा कितपत फायदा होतो आहे. तसेच DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनला सोशल मीडियावरती फॉलो करायला अजिबात विसरू नका, ज्यामध्ये इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक पेज आहे. तसेच व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल देखील आहे, ज्यामध्ये तुम्हाला ह्या ॲप्लिकेशनची लिंक देखील भेटून जाईल. मित्रांनो, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनने खूप मोठा महत्त्वपूर्ण हेतू या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुमच्या तंत्रज्ञानाशी संबंधीचे काही प्रश्न असतील ते तुम्ही समूहाच्या माध्यमातून इतरांना विचारू शकता आणि त्याची माहिती मिळवू शकता. तर ह्यासाठी स्वतंत्र समूह आपण निर्माण केले आहेत मुलामुलींसाठी, सो तुम्ही त्याला देखील जॉईन होऊ शकता. त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनचा उपयोग करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला ईमेल ID, मोबाईल नंबर भेटेल, सगळ्या लिंक्स भेटतील. त्यावरती क्लिक करून तुम्ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनसोबत नेहमी जोडून राहू शकता. चला तर आजचा व्हिडिओ फटाफट स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मागे आपण एक व्हिडिओ बनवला होता हाऊ टू यूज सक्षम ECI ह्या ॲप्लिकेशनचा ट्युटोरियलचा. त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आपलं जे इलेक्शन आहे PWDसाठी किंवा सिनियर सिटीजनसाठी किती ॲक्सेसेबल होऊ शकतं ह्या ॲप्लिकेशनच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्यांच्या मदतीने. मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वेबसाईट इतकी ॲक्सेसेबल नाही, एवढे ॲक्सेसेबल हे ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन नाव सक्षम आहे, समदोष्टी क्षमता विकास जे आहे ते त्यांच्या टाईपचं ते हे ॲप्लिकेशन आहे. ओके, सो ह्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून आपण आज बघणार आहोत की PWDचं मार्किंग कसं करायचं किंवा वोटिंग कार्डवरती करेक्शन कसं करायचं. आता विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, जवळपास ऑक्टोबरच्या आसपास, ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये येतील. तत्पूर्वी सगळं आपलं जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. आता ज्या तुम्हाला अडचणी आल्या असतील त्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी तुम्हाला हे वोटिंग कार्डवरती करेक्शन आणि PWDचं मार्किंग केल्यानंतर येणार नाही, ही DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनची गॅरंटी आहे. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली हे सगळं करून घ्या. कुठल्याही प्रकारची अडचण झाली आहे तर तुम्ही सक्षम ॲप्लिकेशनवरतून कॉन्टॅक्ट करू शकता, रिक्वेस्ट वगैरे ऑलरेडी तुम्ही अप्लाय करून ठेवू शकता, ज्यामुळे त्यांना तुम्हाला हेल्प करायला सोयीचं होईल. तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर बेसिक युजर्स असाल तर आपण बेसिक टू अँड्रॉइड ॲडव्हान्स व्हिडिओजची प्लेलिस्ट बनवली आहे, नक्की बघा. व्हिडिओज कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच इतरांना तुमच्या फ्रेंड्सला देखील शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर नवीन अँड्रॉइड मोबाईल घेतला असेल, नवीन अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर कोणत्या टॉकबॅक सेटिंग तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत किंवा टॉकबॅक कसं वापरायचं, कशा पद्धतीने आपण अँड्रॉइड मोबाईल शिकायचा, ह्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन एका व्हिडिओमध्ये DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या टीमनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आपण व्हिडिओजकडे वळूया आणि जाऊया आपल्या सक्षम ॲप्लिकेशनकडे. सो सक्षम ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण ओपन करूया. सक्षम ओके, सक्षम ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर हे जे न बोलणारं बटन आहे ते मेनूचं बटन आहे. ओके, तर इथे तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन करणं गरजेचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू युजर असेल तर न्यू युजरवरती क्लिक करा.
त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून पासवर्ड सेट करा. ओके, आणि सेंड OTP करून OTP टाका. त्यानंतर तुमचं जे आहे ते सक्षम रजिस्टर होईल आणि त्याच पद्धतीने तुम्ही युजर मोबाईल नंबर पासवर्ड टाकून OTP येईल पुढे, OTP टाकून सेंड OTPला क्लिक करून OTP टाकायचा आणि लॉग इन नावला क्लिक करून लॉग इन करायचं. ओके, लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी असतील, फॉरगेट पासवर्ड वगैरे सगळं त्या ठिकाणी अवेलेबल आहे. सो मी लॉग इन ऑलरेडी केलेलं आहे. ओके, होम आहे. वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म 6. वोटर रजिस्ट्रेशन Delete correction. Other voter helpline app. Visual vote other deletion. Voter registration form 6. ओके, आधी तर आपल्याला काही गरज नाहीये, आपल्याला सिम्पली जायचं आहे याच्यामध्ये. Facilities at polling. Voter registration. ओके, वोटर रजिस्ट्रेशन मध्ये जायचं आपल्याला. वोटर रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर PWD marking. PWD मार्किंग वरती जायचंय. Sachem. लेफ्ट राईट स्वाईप केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन भेटेल. If you are an existing voter, giving the detail of your PWD status will help in. ओके, दिव्यांग असेल तर ते तुम्हाला स्टेटस द्यायला लावतायत. 1. The polling station will be prepared/ready to receive you with appropriate disability support infrastructure. ओके, तर ते तुम्हाला डिसेबिलिटी प्रकारानुसार तुम्हाला रिसीव्ह करण्यासाठी रेडी होतील. 2. A separate queue will be planned at polling station beforehand. ओके, तुम्हाला पोलिंग स्टेशनवर येण्याआधी तुमची सेपरेट रांगेची सोय केली जाईल. 3. It will help the administration in providing emphasis on polling station with large number of PWDs. ओके, सो हे जर तुमच्या गावामध्ये खूप सारे दिव्यांग असतील तर ते तुम्हाला हेल्प करेल अरेंज करण्यासाठी. Next. ओके, नेक्स्ट करूया. Sachem. ओके, PWD voter marking. Please enter your EPIC number to fetch your details. एपिक नंबर टाकायचा आहे आपल्याला. EPIC number. Please enter EPIC number. एपिक नंबर जर तुमच्याकडे नसेल, वोटिंग कार्ड जर नसेल, तर तुम्हाला आत्ता मागे इलेक्शनच्या वेळेस इलेक्शन इन्फॉर्मेशन वोटर इन्फॉर्मेशन स्लिप ते आले असेल तर त्यावरती तुमचा एपिक नंबर आहे किंवा मतदान कार्डवरती देखील आहे. इथनं तुम्ही वोटिंग नंबर टाकून किंवा सर्च मध्ये जाऊन कशा पद्धतीने सर्च करायचं हे देखील मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही तिथनं देखील मोबाईल नंबर एपिक नंबरने वगैरे सर्च करून तुमचा एपिक नंबर घेऊ शकता. ओके, तर मी फटाफट एपिक नंबर टाकतो. ओके, आणि कुठल्या प्रकारच्या अडचण आल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्हाला. ओके, किंवा तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ईमेल ID मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. 8, 7, 6, 6, editing. Search. सर्च करूया आपण. Epic number. Keyboard hidden. तर सर्च केल्यानंतर Name. Nyash Ramj Sable. ओके, ही सगळी इन्फॉर्मेशन आहे. Gender. तर माझं नाव साबळे आहे, तर सेबल झाले. आपण ते कशा पद्धतीने करेक्ट करायचं हे देखील व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. सो त्यासाठी तुम्ही DSB अँड टेक्निकल सोल्युशनसोबत जोडून राहा, व्हिडिओज बघत राहा आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब करत राहा. ओके, Capital M. आता हे मेल आहे, Parent select. Assembly constituency. हे सगळी इन्फॉर्मेशन आहे. Parliamentary district. Ahmed neighbor. State. Maharashtra. Part no. पार्ट नंबर वगैरे सगळं Part जे name. आपले Badashi. जे की वोटर इन्फॉर्मेशन स्लिपवरती ती सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. Serial 9. Polling. Name. ZP. Polling date. ZP School Badashi. East West New Building Room number 1 West. ओके, Polling date. इथे तुम्हाला पोलिंग डेट जेव्हा तुम्ही विधानसभा निवडणुका असतील तेव्हा तुम्हाला ही पोलिंग डेट देखील दिसेल. 13 last of 20. This output is computer generated and is provided only for the information to voter. ओके, This is not an identity document. ओके, Proceed. ते कम्प्युटर जनरेटेड आहे इन्फॉर्मेशन, फक्त तुम्हाला वोटरसाठी देते आणि ते आयडेंटिटी डॉक्युमेंट नसून फक्त ही एक हे आहे. ओके, प्रोसीड करूया. Navigate up. Speed up. Tick. Not checked. Locomotive. Tick the appropriate box for category of ओके, disability. तुमची कॅटेगरी निवडायची. Not checked. Visual. Not checked. Deaf and dumb. ओके, 3 कॅटेगरी आहेत, आपण व्हिज्युअल करूया. Not checked. Visual. Disability percentage. ओके, Not checked. Not checked. Disability percentage. Disability percentage. इथे Showing तुम्हाला number keyboard. डिसेबिलिटी पर्सेंटेज टाकायचं, पण इथं लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त 2 अंकीच डिसेबिलिटी पर्सेंटेज टाकायचं आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करू शकता. जर 100 असेल तर तुम्ही 90, 99 वगैरे करू शकता किंवा मोर देन 60% वगैरे 80% वगैरे असंही करू शकता. मी रेकमेंड करेल की तुम्ही 90% वगैरे करा, कारण तुमचं तसे डिसेबिलिटी आपण अपलोड करणार आहे, त्यामुळे जे आहे ते आपण प्रूफ जो आहे तो त्यांना देतो आहे, कारण इथे फक्त 2च अंक बसतात. ओके, 3 अंक बसत नाही, त्यामुळे आपण 100% नाही करू शकत. सो तुम्ही तुमच्या डिसेबिलिटीवर जे पर्सेंटेज असतील त्याबद्दल तुम्ही करू शकता. Space. ओके, 6. 9. मी 9. 90 करतो, हे 99 करू. ओके, 99 करतो. 9. 9. Maximum length reached. बघा, मॅक्झिमम लिंक म्हणजे 2च अंक बसतात. ओके, सो या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण Not checked. Not disability editing. Upload. Editing. Upload the supporting document. ओके, Upload. तत्पूर्वी तुम्ही बघून घ्या. 1. 1 सेकंड. Done.
Keyboard. Upload this. Upload. Asterisk supported formats. .jpg/file size must be less than 2 MB. ओके, तर JPG आणि JPEG हे फॉर्मॅट सपोर्ट करतील फक्त दोनच, आणि फाईल साईज जी आहे ती 2 MBच्या खाली पाहिजे. ओके, Upload. अपलोडवरती क्लिक करूया आपण. Choose. Gallery. गॅलरीवरती क्लिक करूया आपण. Photos. Selected. Photo. Albums. अल्बमवरती क्लिक करून Albums. डाउनलोड मध्ये जाऊया. Screenshots. Download. Flat. Downloads. आणि इथे Downloads. फोटो आहे तो Today. घेऊया. Photo taken on May. Section. ओके, इथे Edit photo. Navigate up. नॅव्हिगेटर शेजारच्या लेफ्ट साईडला स्वाईप केल्यानंतर तुम्हाला एडिट फोटो भेटेल, Edit. Crop. आणि इथे क्रॉप बटन भेटेल. बाकीच्या कुठल्या प्रकारवरती क्लिक न करता सिम्पली क्रॉपवरती क्लिक करून द्यायचं आहे. Section. ओके, /1. Upload. अपलोड आहे. वेट. Asterisk. Preview. प्रिव्ह्यू आहे If backward. आणि Submit. सबमिट करून द्यायचे. Thank you. Thank you. Your application has been submitted successfully on date 31/5/2024. Your reference is S13216 S8M31052412000000. ओके, हो, रेफरन्स आयडी वगैरे Okay. ओके करून द्यायचे सिम्पली. Section. ओके, सो अशा Section पद्धतीने facilitation. तुमचं जे आहे ते PWDचं मार्किंग कंप्लीट झालेलं आहे. ओके, जेव्हा तुम्हाला वोटिंग कार्ड येईल तेव्हा तुम्हाला ह्यावरती PWDचं मार्किंग दिसेल, आणि ॲप्लिकेशन स्टेटस वगैरे तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला कसं चेक करायचं वगैरे मी सगळं सांगितलेलं आहे. ओके, सो त्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच जाऊया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या वोटिंग कार्डवरती जे करेक्शन आहे ते कसं करायचं. खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुढचा नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांसोबत. चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि पाहत राहा DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशन. नोटिफिकेशनला ऑलवर सेट करून ठेवा. DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियावरती. त्यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनल देखील आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तुमच्या तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आपण मुलामुलींसाठी स्वतंत्र व्हॉट्सअप ग्रुप खोलला आहे आपल्या मराठी भाषेमध्ये. सो त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता. त्यासाठी आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायला अजिबात विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन माहितीसह. ओके, सो तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा, आणि बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आमच्यापर्यंत शेअर करत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू सून.